राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन. मित्रांनो, 6 डिसेंबर राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचा दिवस. या दिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना अभिवादन करायला चैत्यभूमी येथे येत असतात. या दिवशी आपणही आपल्या परिवारासह स्वयंशिस्तीने चैत्यभूमी येथे येऊन आपल्या उद्धारकर्त्या डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायला हवे. परंतु सध्या काही संघटना मुंबई आणि आसपासच्या परिसरात नेमकं 6 डिसेंबर या दिवशी विभाग स्तरावर दिवसभरांच्या कार्यक्रमांचं आयोजन करीत असल्याचं कळतंय. नेमकं त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत. जय भीम, मी राजवन. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन फक्त चैत्यभूमीतूनच. काल दुपारी एका जवळच्या मित्राचा अचानक फोन आला. काय करतोयस, त्याने विचारलं. काही नाही रे, 6 डिसेंबरच्या व्हिडिओचं थोडंसं लिखाण करतोय, मी त्याला म्हणालो. त्यावर त्यानं दुसरा प्रश्न केला, 6 डिसेंबरला कुठं आहेस? मी थोडं त्रासिकपणे त्याला म्हटलं, मूर्ख आहेस का? 5 आणि 6 डिसेंबरला मी चैत्यभूमी येथेच असणार, ये आपण तिथेच भेटू. त्यावर तो म्हणाला, नको रे, खूप गर्दी असते, नाका तोंडात धूळ जाते, आम्ही घरूनच अभिवादन करू. त्याला म्हणालो, मी काही बोलण्याआधीच फोन ठेव. तसा त्यानं फोन ठेवून दिला. नको रे, खूप गर्दी असते, नाका तोंडात धूळ जाते, आम्ही घरूनच अभिवादन करतो, असे पांढरपेशी शब्द आज सहजगत्या ऐकायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आणि क्रांतीस्फूर्ती रमाईच्या त्यागातून गावकुसा बाहेरील समाज फ्लॅट, बंगल्यात, माडीत, गाडीत आला. त्याच समाजातील काही पांढरपेशी लोक असं म्हणत असतील तर त्यांना काय बरं बोलावं? काही अपवाद वगळता नेमकी ही पिढी चळवळीपासून आता दूर जात आहे. त्यांना त्यांचा व्हाईट कॉलर समाज म्हणजेच आपलं सारं विश्व वाटतंय. आम्ही घरूनच अभिवादन करू ही एक नवी जमात तयार होत आहे. नको रे बाबा, नाका तोंडात धूळ जाते असं म्हणणाऱ्यांना कुठं ठाऊक आहे की चैत्यभूमीची धूळ ज्यांच्या नाका तोंडात जाते ना, तेच लोक वर्षभर आंबेडकरी आंदोलन जगवतात, फुलवतात, बहरवतात, अन्याय अत्याचाराविरुद्ध लढतात. म्हणूनच तुमची लेकरं चांगलं शिक्षण घेत आहेत, तुम्ही शांतपणे झोपताय, सुट्ट्या एन्जॉय करताय. यावर आणखी कहर म्हणजे काही संघटना 6 डिसेंबर दिनी मुंबई वस्ती पातळीवर दिवसभरांच्या कार्यक्रमाचं आयोजन करीत असल्याचं समाज माध्यमांवर दिसून येत आहे. खरं पाहता अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते. एका बाजूला इथला प्रतिगामी चैत्यभूमीवरील गर्दी कमी करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच तर त्यांनी 6 डिसेंबर दिनी बाबरी मशीद पाडली, दंगली घडविल्या. तरी देखील आंबेडकरी जनता पुढल्या वर्षी आपल्या उद्धारकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे आलीच. मुंबईतील वस्ती पातळीवर महापरिनिर्वाण दिनी दिवसभरांच्या कार्यक्रमाचं आयोजन करून हे लोक काय साध्य करू इच्छितात? अशा कार्यक्रमांचं वारं भविष्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात पसरलं तर जी मुलं मुली महापरिनिर्वाण दिनी वस्ती पातळीवर कार्यक्रमात दिवसभर अडकून पडले आहेत ना, त्यांना चैत्यभूमी आणि 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाचं महत्व कधी कळणार? हीच मुलं जेव्हा 20-25 वर्षाची होतील ना, तेव्हा तुम्हाला विचारतील 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय, त्या दिवशी चैत्यभूमीवर काय असतं, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? केवळ आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या नादात समाजातील काही जण मुंबई वस्ती पातळीवर कार्यक्रमांचं आयोजन करून चैत्यभूमीवरील जमाव कमी करू पाहत आहेत का? जे येथील ब्राह्मणी व्यवस्थेला अपेक्षित आहे तेच नेमकं हे लोक का करू इच्छित आहेत? जनतेनं अशांना वेळीच ओळखलं पाहिजे. वस्ती पातळीवरील कार्यक्रमात अडकून न राहता चैत्यभूमीत येऊन स्वच्छ चैत्यभूमी अभियान, शांत चैत्यभूमी अभियान, आम्ही आंबेडकरवादी, एक पुस्तक अभियान यासारख्या अभियानात सहभाग घेऊ शकतो. आपण त्यांना मदत करू शकतो. चैत्यभूमी येथे जगाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंसेवकांची फळी तयार करता येईल. त्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या राष्ट्रनिर्मितीसाठी काय करता येईल याचा विचार देखील होईल.
चैत्यभूमीला अपेक्षित असलेल्या सर्वांगीण परिवर्तनाच्या चळवळीची निर्मिती होऊ शकते का, याचा देखील विचार चैत्यभूमीत होऊ शकतो. म्हणूनच आता एकच निर्धार करायला हवा, काहीही असो, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी वस्ती पातळीवर कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन न करता आपल्या लेकरांसह चैत्यभूमीवर यायचं. तेथील धूळ त्यांच्या नाकातोंडात गेली तर जाऊ द्या. त्यातूनच त्यांना आंबेडकरी चळवळीचे संस्कार मिळतील. त्यांना कळू द्या, आपल्या उद्धारकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोणीही कोणालाही कोणत्याही प्रकारचं आमंत्रण न देता स्वयंशिस्तीने स्वयंप्रेरणेने येणारा आपला समाज किती प्रगतशील, प्रगल्भ, प्रवर्तनीय आणि शिस्तप्रिय आहे. त्याच चैत्यभूमीतून आंबेडकरी चळवळीची सूत्र त्यांच्या खांद्यावर द्या. चैत्यभूमीतूनच आंबेडकरी चळवळीची जाणीव त्यांना होऊ द्या. याच जाणीवेसाठी राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन फक्त आणि फक्त चैत्यभूमीतूनच. जय भीम.